पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती खरं महाराष्ट्रातली नसून कर्नाटकची आहे का? झालं असं 1529 ते 1565च्या दरम्यान कर्नाटकच्या विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय जेव्हा महाराष्ट्रातल्या पंढरपूरमध्ये आला, त्यावेळी तो राजा कृष्णदेवराय पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूळ मूर्तीला पाहून अगदी प्रसन्न झाला होता। कारण विजयनगरचा राजा कृष्णदेवराय भगवान व्यंकटेश्वरचा खूप मोठा भक्त होता। त्यामुळे राजा कृष्णदेवराय पंढरपूरच्या भगवान विठ्ठलाला आपल्यासोबत कर्नाटकच्या विजयनगरमध्ये येण्यास विनंती करता। मग तेव्हा त्या राजाची भक्ती पाहून भगवान विठोबानी त्या दरम्यान कृष्णदेवरायला एक अट घातली की मी तुझ्या सोबत येईल, परंतु ज्या क्षणी तू माझ्या भक्तांचा अपमान करशील मी त्या क्षणी पुन्हा पंढरपूरला जाईल। तेव्हा राजा कृष्णदेवराय ती विठ्ठलाची मूर्ती आपल्यासोबत कर्नाटकमध्ये घेऊन जातात। आता इथे पंढरपूरमध्ये विठ्ठलाची मूर्तीच नाहीये हे जेव्हा संत एकनाथ महाराजांचे पंजोबा संत भानुदास महाराजांना समजतं, तेव्हा ते स्वतः पायी चालत कर्नाटकच्या विजयनगरमध्ये विठ्ठलाची मूर्ती आणायला जाता आणि संत भानुदास महाराजांनीच ती विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकच्या विजयनगर मधून पायी चालत आणली। आता इथपर्यंतचा इतिहास आपण सर्वांनी ऐकला असेल, परंतु संत भानुदास महाराजांनी विठ्ठलाची मूर्ती कर्नाटक वरून कशी आणली या गोष्टीचा कोणत्या पुराणात किंवा कोणत्याही पुस्तकात उल्लेख स्पष्ट मिळतच नाही। परंतु ही गोष्ट तेवढी सत्य आहे की संत भानुदास महाराजांनीच विठ्ठलाची मूर्ती सुमारे 1565च्या दरम्यान पंढरपूरमध्ये आणली।